महाडिक साहेब, तुम्ही 19 ब मधनं आहात, तर काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं आहे, मी का उभं राहिलो आहे. हां. आज 20 वर्ष झालं पंचशील नगर साठेनगरमध्ये प्रत्येक बारीला इलेक्शन आले की आम्हाला गाजर दाखवतात, तुम्हाला आम्ही घरं बांधून देऊ. हेच चाललंय, सगळीकडं घरं व्हायला लागल्यात, पण पंचशील नगर आणि साठेनगरचे आत्तापर्यंत पुनर्वसन झाले नाही. आज माझी स्वतःची 3री पिढी आहे, मी अतिक्रमणमध्ये राहतोय, तरी पण आत्तासुद्धा तीच चाललंय. आम्ही तुम्हाला घरं देऊ, देवाधर्माच्या शपथा घ्यायच्या तिथले राष्ट्रवादीचे नगरसेवक. आम्ही निवडून आलो तर आम्ही तुम्हाला घरं बांधून देऊ. आणखीन नाही, आमच्या इथं नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन शेठ सातव ही पहिल्यांदा गटनेते होते. गटनेता आणि नगराध्यक्ष ही समानच पद आहे, आणि निवडून आल्यानंतर ना आणखीन आम्हाला वंचित ठेवणार आहे. त्याच्यामुळं आहे ना, मी जनतेला तिथल्या कसब्याकरांना आवाहन करतो, तिथं नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव हे आम्हाला आहे ना 20 वर्ष झालं फसवत आलेलं आहे, तुम्हाला घरं बांधून देतो. त्यांच्यामुळं आमच्या इथले प्रकल्प एवढा मोठा ही झालेला आहे, होत नाही. पण तुमच्या कसब्याला अभिमानास्पद आम्हाला अभिमान नाही. गट नेता असताना सुद्धा त्यांनी आमच्या इथं काम केलं नाही, आणि नगराध्यक्ष असताना सुद्धा ती काही काम करणार नाही. मग आता ते प्रचार करतात विकासाच्या मुद्द्यावर, मग नेमका फसवत्यात लोकांना. विकास झालाय कुठं? विकास झालाच नाही. आज आमच्या इथं रेणुका नगर म्हणून नाही, आणखीन आम्हाला तिथं पाणी नाही, टँकरने पाणी आम्हाला तिथं येते. पाईपलाईन टाकली पण पाणी मिळत नाही आणखीन तिथं, आणखीन सोयीसुविधा कसल्या तिथं नाही. पण आम्ही भारतीय युवा पॅंथरच्या माध्यमातून तिथं वारंवार आंदोलन केल्यानंतर ना तिथं रस्ते, लाईट, ड्रेनेज झालेला आहे. पाण्याची लाईन टाकून सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही. तिथं आम्हाला जाणून बुजून तिथं दुर्लक्षित केलं जातं, आणि ह्याची तक्रार आम्ही दादांकडे पण दिलेली आहे, बाबा आम्हाला पाणी मिळत नाही. नंतर ना आम्ही भारतीय युवा पॅंथरच्या माध्यमातून तिथं आंदोलन केलं, त्याच्यानंतर तिथं यश आलं. आता 19 ब मधनं तुमच्या विरुद्ध राष्ट्रवादी, अपक्ष असे खूप उमेदवार आहेत, तर यांना तुम्ही कशी टक्कर द्याल, किंवा यांना काय आव्हान असेल तुमचं? कामाच्या ह्याच्यावर काम केले आम्ही तिथं. भारतीय पॅंथरच्या संघटनेमाध्यमातून आम्ही तिथं काम केलेलं आहे. त्या कामावर आम्ही लोकांपर्यंत जाणार आहे, मतदान मागणार आहे. तुमचं काय आव्हान असेल नागरिकांना? माझं आव्हान एकच आहे, मी निवडून आल्यानंतर पंचशील नगर, साठेनगर, रेणुका नगर हा परिसर आहे काजब्यातला मेन. तर मी निवडून आल्यानंतर तिथं झोपडपट्टीचा मुद्दा महत्त्वाचा, 1 ते 1.5 वर्षामध्ये आम्ही घरं लोकांना कशी मिळतील त्याच्यासाठी आम्ही पॅंथर संघटनेमार्फत प्रयत्न करेन. तुमचं चिन्ह? माझं चिन्ह नारळ आहे. मी तिथल्या जनतेला आवाहन करतो, मी भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या माध्यमातून मी योगेश महाडिक उभा राहिलेलो आहे, तर माझं हे चिन्ह नारळ आहे. तर सगळ्यात जास्त नारळ, आणि आमचा उमेदवार शुभम भीमराव गायकवाड नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे. तर मी आवाहन करतो, जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला मतदान करावे. धन्यवाद.